विठुराय चांगलं कोरडं पुसते तुला आणि तुला भूक पण लागली असेल ना रे. लोणी बघ ना रे, आता आपल्याकडे लोणी पण नाहीये. पण विठुराय हे बघ, माझ्या आहोंनी माझ्यासाठी जेवणाचं ताट दिलंय. थांबा, तुला भूक लागली ना, तुला भरवते आणि मग मी खाते. कोणीतरी आलंय वाटतं. सासूबाईंना कळलं तर नसेल ना विठुराय विहिरीतून बाहेर आल्याचं. ही बाई आता इथेच बसलीये, मग विहिरीत पोहरा कुणी टाकला? शंभू बाळा, आत्तापासूनच मनावर बिंबवून ठेवायचा, तुला इथल्या गादीवर बसायचंय मालक म्हणून. काय काय बाळकडू देता आमच्या शंभूदेवाला? मग द्यायला नको? खूप मोठा पल्ला गाठायचा आपल्याला. मी एकसारखी माहेरी खेपा घालते, आश्रितासारखं इथं राहते, निमित्त काढून तुम्हाला जास्तीत जास्त वेळ इथं घालवायला लावते, ते उगीच का? अगं माहितीये मला. रमाई नंतर हे सारं वैभव फक्त माझं असलं पाहिजे, फक्त माझं आणि आपल्या बाळाचं. आणि त्यामध्ये जर कोणी आडवा आला तर मी त्याला सोडणार नाही. पण तुम्हाला काय त्याचं? हो हो म्हणता फक्त, गमत्यासारखं हसत, चेष्टा मस्करी करत बसता. अगं यमुने, तुला खरंच कळत नाहीये का? अगं तोच तर खरा आपला संरक्षक मुखवटा आहे. तुझ्या त्या रमाईला आपल्या हेतूचा थोडासा जरी सुगावा लागला ना, तर ती शिल्लक ठेवणार आहे आपल्याला. संशय येऊ नये म्हणून मी गमते असल्याचा मुखवटा घालतो. सगळ्यांना आपलंसं वाटावं म्हणून हसत खेळत राहतो. सासूबाई काय शोधतायत? पोराचा आवाज ऐकून आलात का? विठुराय त्यांच्या नजरेत पडायला नको, तर खूप ओरडतील त्या आणि पुन्हा बिचारायला विहिरीत टाकतील. जेवणाचं ताट? मला सांगितलं नाहीस हे ताट कुणी आणून दिलं ते?